नमस्कार श्रोते हो. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अविनाश आणि अनघाची एक हृदयस्पर्शी प्रेमकथा. सोनाली सामंत लिखित मौनात अर्थसारे. अविनाश कुलकर्णी एक अत्यंत हुशार व्यक्तिमत्व. भरपूर उंची, काळे कुरळे केस आणि या सर्वाला शोभेल असा भावस्पर्शी चेहरा. वडील माधव कुलकर्णी म्हणजे एक बडप्रस्त, ममता इंडस्ट्रीजचे मालक. कर्तव्यदक्ष पिता आणि प्रेमळ माता अशा छत्रछायेखाली सुसंस्कारी अविनाशची जडणघडण झाली. त्याच्यातली हुशारी आणि जिद्द बघून वडिलांनी उच्च शिक्षणासाठी त्याला मामाकडे अमेरिकेला पाठवले. अविनाश भारतात आला तोच चेहऱ्यावर उच्च विद्येचे तेज घेऊन. नवनवीन तंत्रज्ञान, मेहनत आणि प्रत्येकाला आपलंसं करण्याची कला या जोरावर त्याने ममता इंडस्ट्रीजला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. अशा या सगळ्या आनंदाला दुःखाची एक छटा होती. ती म्हणजे अविनाशच्या आयुष्यात कोणी मुलगी नव्हती. त्याला खूप मित्र होते. त्यातले जिवलग म्हणजे सुशांत आणि श्रेयस. अविनाश कॉलेजला असताना त्याच्यासाठी कितीतरी हुशार, सुंदर मुली तात्कळत असायच्या. परंतु त्याने साधी मैत्री एवढीही ओळख दाखवली नाही. परदेशात गेल्यावर तिथल्या संस्कृतीमध्ये भावनांना कमी महत्त्व असल्याने प्रेम वगैरे करण्याचा प्रश्नच आला नाही. आत्ताही लग्नाचं वय झालं असूनही तो त्या बाबतीत विशेष लक्ष देत नसे. बस या एकाच काळजीने ममता कुलकर्णी यांना ग्रासलं होतं. तर माधवरावांच्या मते ही विशेष चिंतेची बाब नव्हती. तुम्हाला आमच्या बायकांचं मन नाही कळणार. अहो, इतक्या वर्षात आपल्या अवीला एकही मुलगी आवडली नाही. बरं, त्याचा प्रेमभंग वगैरे झाला असला तरी तेही नाही. सुशांत आणि श्रेयसला सगळंच माहीत आहे. मला वाटतं आपण डॉक्टर केळकरांशी बोलावं. इतका वेळ अखंडपणे बोलणाऱ्या ममताजींच्या शेवटच्या वाक्याने माधवरावांची तंद्रीभंग पावली. पुस्तकातली नजर काढून त्यांनी ममताजींकडे पाहिलं. तुम्ही उगाच जीवाला घोर घालून घेतलाय. मी अवीला चांगलाच ओळखतो. त्याच्या आवडीनिवडी नक्कीच खूप वेगळ्या आहेत, पण उथळ नाहीत. आपला हस्तक्षेप नको. आणि ते पुनश्च वाचनात गळून गेले. ममताजी तिथून उठल्या आणि देव्हाऱ्यात गेल्या. आज त्यांचं चित्त उदास झालं होतं. देव्हाऱ्यातल्या बाळकृष्णाला त्यांनी मनोभावे नमस्कार केला आणि म्हणाल्या, हे मुरलीधरा, आजवर तू मला भरभरून दिलंस. तुझ्या कृपेने माझ्याकडे सर्व आहे. आज प्रथमच तुझ्याकडे काहीतरी मागते आहे. प्रभो, माझ्या अवीच्या आयुष्यात जोडीदार येऊ दे. त्याचं संसारिक आयुष्य फळताना फुलताना मला बघायचं आहे. ममताजी नतमस्तक झाल्या आणि त्याच वेळी बाळकृष्णाच्या मूर्तीवरचं फूल त्यांच्या डोक्यावर पडलं. आई, नाश्ता पटकन बनव, मीटिंग आहे महत्वाची. माणसं खोळंबली असतील. अविनाश टाय नीट करत डायनिंग हॉलमध्ये आला. अरे हो, तुझ्या आवडीचा रव्याचा गोड शिरा केला आहे, पिकलेला आंबा घालून. चल वाढते. ममताजींनी नोकरांना नाश्त्याच्या डिश भरायला सांगितल्या. आई, तू ग्रेट आहेस. शिरा पण मस्तच झालाय. संध्याकाळी लवकर येतो, मस्त बाहेर जाऊ, अविनाश म्हणाला. वा, खरंच ये. तुझी मावशी केव्हाची बोलवते. जाऊन येऊ आपण. ममताजींना बरं वाटलं. होकारार्थी मान हलवत अविनाश उठला. ड्रायव्हरला गाडी काढायला सांगून तो बेसिनकडे वळला. हॅलो. हां, बोला मॅडम. हो, माझी पूर्ण तयारी झाली आहे. माझी खात्री आहे हे प्रोजेक्ट्स आपल्याच कंपनीला मिळेल. थँक्यू मॅडम. अनघाने आत्मविश्वासाने फोन ठेवला. अनघा देशपांडे म्हणजे सगळ्यांची आवडती अनु. अनघा लहान असतानाच तिची आई देवाघरी गेली. तेव्हापासून एकुलत्या एक अनघाला आई, भाऊ, बहीण सर्वच बाबा बनून गेले. अनघाचे वडील म्हणजे सुधीर देशपांडे हे शाळेत एक कडक शिक्षक म्हणून ओळखले जात. पण मुलीच्या बाबतीत तो एक वात्सल्याने ओतप्रोत भरलेला समुद्र होता. अर्थात अनघासुद्धा कोणाच्याही मनात भरेल अशी होती. लांबसडक काळेभोर केस आणि गालावर पडणाऱ्या खळ्या यांच्यामुळे ती अधिकच लोभस वाटे. जेवण कलाकुसर
अशा सगळ्यात पुढे असणाऱ्या अनघाचा तिचे वडील म्हणजे वीक पॉइंट होता. आपल्या वडिलांनी आपल्यासाठी किती खस्ता खाल्ल्या याची तिला जाणीव होती आणि म्हणूनच वडिलांना कधीच एकटं सोडायचं नाही असा तिने निर्धार केला होता. त्यासाठी तिने एक निर्णय घेतलेला, कधीही लग्न न करण्याचा. तिची बालमैत्रीण राधाशिवाय हे कोणालाच माहीत नव्हतं. अनघाने नुकतंच आर्किटेक्चर पूर्ण केलं होतं आणि ती एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागली होती. तिथेही तिने आपल्या हुशारीवर कंपनीच्या MD सौ शैलजा साठे यांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं. म्हणूनच यावेळी शैलजाताईंनी तिच्यावर मोठी जबाबदारी टाकली होती. ममता इंडस्ट्रीजच्या नव्या प्लांटच्या आर्किटेक्टचा प्रोजेक्ट त्यांच्या कंपनीला मिळवून देण्याचा. आजची मीटिंग अनघासाठी खूप महत्त्वाची होती. गेले कित्येक दिवस तिने मनापासून तयारी करून प्रोजेक्ट बनवलेला. आजचा पेहराव मात्र तिने साधाच ठेवला. फिक्कट पिवळ्या रंगाचा लाल कुर्ता, त्यावर पांढऱ्या रंगाचे नाजूक नक्षीकाम केलेले. तशीच सलवार होती. केसांची सैलसर वेणी घातली होती. डाव्या हातात घड्याळ आणि उजव्या हातात नाजूक ब्रेसलेट. चेहऱ्यावर पावडरचा हलकासा हात लावत आणि कपाळावरची टिकली नीट करत तिने एकवार आरशात पाहिले आणि आपली बॅग घेऊन ती वडिलांच्या खोलीत आली. बाबा, आशीर्वाद द्या. आज खूप महत्त्वाची मीटिंग आहे. सुधीररावांच्या पायाला स्पर्श करत अनघा म्हणाली. सुधीररावांनी तिच्या हातावर दही साखर ठेवले आणि म्हणाले, अनु, यशस्वी हो. मला खात्री आहे एवढ्या दिवसांची तुझी मेहनत फळाला येणार. हे प्रोजेक्ट तुलाच मिळणार. बरं, जाताना देवाला नमस्कार करून जा. बाबा, तुम्हीच माझा देव. तुम्ही आशीर्वाद दिला ना, झालं मग, असं म्हणत अनघा घराबाहेर पडली. काय झालं भाऊ? गाडी हळू का चालवत आहात? अविनाशने घड्याळाकडे बघत विचारलं. मालक, नुकताच पाऊस पडलाय, त्यामुळे रस्त्यावर खूप पाणी साचलंय, ड्रायव्हर म्हणाला. भाऊ, अहो पोचायला हवंय. अजून मोठे 4 सिग्नल आहेत. चला पाहू बरोबर, अविनाश नाखुशीने म्हणाला. अनघा बसस्टॉपवर उभी होती. ती मुद्दामच लवकर निघाली होती. नुकताच पाऊस पडलेला, त्यामुळे उगाच बस उशिरा यायची. तेवढ्यात एक अलिशान कार तिच्या समोरून गेली. नेमका खड्डा होता आणि त्यात पाणी साचलेलं ते अनघाच्या अंगावर पडलं. तिचा पूर्ण ड्रेस खराब झाला. अनघाला भयंकर राग आला. वेगाने पुढे जाणाऱ्या गाडीचा नंबर तिने नीट पाहून घेतला. कधीतरी भेटशीलच मग दाखवते, स्वतःशीच पुटपुटत तिने रिक्षेला हात दाखवला आणि घरचा पत्ता सांगितला. काय ग अनु, काही विसरलीस का? तिला परत आलेली पाहिल्यावर सुधीरराव काळजीने म्हणाले. हो, एक महत्त्वाचं कागदपत्र राहिलं. कपड्यांवरचे डाग बॅगेने लपवत अनघा म्हणाली आणि आपल्या खोलीत गेली. तिला बाबांना उगाच टेन्शन द्यायचं नव्हतं. तिचे बदललेले कपडे पाहून सुधीररावांच्या लक्षात आलं. त्यांनी तिला छत्री दिली. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि नीट जा एवढंच म्हणाले. ममता इंडस्ट्रीज. रिक्षावाल्याने गेटजवळ रिक्षा थांबवली. मॅडम, इथेच सोडू की आत सोडू? त्याने तिला विचारलं. राहू दे, इथेच थांबवा, असं म्हणत अनघा खाली उतरली. गेटवरून तिला ममता इंडस्ट्रीजची भव्यता दिसत होती. दुतर्फा गुलाबांची झाडे लावली होती. त्या पलीकडे दूरवर लॉनची हिरवळ पसरली होती. पाण्याच्या कारंजांनी शोभा वाढवली होती. मुख्य इमारतीच्या खाली भव्य पार्किंग होती. तिथे खूप महागड्या गाड्यांची गर्दी झाली होती. प्रवेशद्वारातून आत जाण्यापूर्वी अनघाला ओळख पास द्यावा लागला. तसेच कोणाला, किती वाजता व कशासाठी भेटायचे आहे याची माहितीही द्यावी लागली. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर अनघा आतमध्ये गेली. रिसेप्शनकडे तिने मीटिंगची विचारणा केली. मॅडम, 4थ्या मजल्यावर खोली नंबर 2 मध्ये मीटिंग आहे. मीटिंग सुरू झाली असेल, कृपया लवकर जा. सफाईदार इंग्रजीत रिसेप्शनिस्टने माहिती दिली. अनघाच्या पोटात गोळा आला. तिने दीर्घ श्वास घेतला, पण तरीही हृदयाची धडधड कमी होईना. ती लिफ्टमध्ये शिरली.
लिफ्ट 4थ्या मजल्यावर थांबली. अनघा बाहेर आली. समोरच रूम नंबर 2 होता, ज्यावर कॉन्फरन्स हॉल म्हटलं होतं. स्वतःवर ताबा मिळवत तिने दरवाजा हळूच उघडला. अविनाशची नजर दरवाजात उभ्या असलेल्या मुलीकडे गेली. त्याला उशीर झालेला आवडत नसे, कारण वेळेच्या बाबतीत तो अगदीच अचूक होता. आपोआपच त्याच्या डोक्यावर आठ्या पडल्या. माधवरावांनी हातानेच अनघाला आत बोलावलं आणि ते उभे राहिले. त्यांनी घसा खाकरला आणि बोलायला सुरुवात केली. नमस्कार. आज आपण कशासाठी जमलोय याची सर्वांना कल्पना असणारच. आपण वाशीमध्ये कंपनीचा नवा प्लांट सुरू करतोय. त्यासाठीच संपूर्ण आर्किटेक्ट संदर्भात कोणाशी डील करायचं हा आजचा विषय आहे. मी माझी ओळख करून देतो. मी माधव कुलकर्णी इथे उपस्थित सर्वांचं आपल्या कंपनीमध्ये स्वागत करतो. त्यांचा आपली कंपनी हा शब्द अनघाला खूप आवडला. एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक पण किती साधे आहेत. तिला माधवराव फार आवडले. त्यानंतर एक एक करत प्रत्येकजण आपला प्रोजेक्ट समजावून सांगू लागले. अनघाचा नंबर आला. तिने आधी माधवरावांना नमस्कार म्हटलं. मग तिने आपल्या लॅपटॉपवरचं प्रेझेंटेशन सुरू केलं. सर्वप्रथम तिने कंपनीची सद्यस्थिती, नवीन प्लांटमधलं प्रोडक्शन, तिथल्या गरजा हे सर्व सांगितलं. मग तिने व तिच्या टीमने जे डिझाईन बनवलं होतं ते दाखवलं. ते डिझाईन बनवताना कंपनीच्या जास्तीत जास्त फायद्याचा विचार केलाय हे स्पष्ट केलं. सर्वात शेवटी खर्च, लागणारं मटेरियल हे समजावून सांगितलं. या डिझाईनचं वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिकपणा जपला होता. त्यामुळे साहजिकच मशिनीबरोबर काम करावं लागणाऱ्या कामगारांना जास्त आल्हाददायक वाटणार होतं. तसेच महत्त्वाचे विभाग जवळ ठेवले असल्याने उत्पादन, वितरण यातला वेळ वाचणार होता. माधवरावांना प्रोजेक्ट मनापासून आवडला. त्यांनी प्रक्रियेसाठी अविनाशकडे पाहिलं. अविनाशने अनघाला 2-3 प्रश्न विचारले व आभार मानून बसायला सांगितलं. धन्यवाद. सर्वांनीच खूप चांगलं सहकार्य केलं. आम्ही लवकरच चर्चा करून तुम्हाला कळवू. पुनश्च कंपनीच्या वतीने मी आभार मानतो, असं म्हणून त्याने मीटिंग संपल्याचं जाहीर केलं. मग आलेल्यांना डायनिंग हॉलमध्ये आमंत्रित करण्यात आलं. तिथले एकंदरीत वातावरण, काम करणारी लोकं या सर्वांनीच अनघा भारावून गेली होती. निघण्यापूर्वी एकदा माधव सरांना भेटायला हवं असा विचार करून ती रिसेप्शनिस्टकडे आली. हो सर आहेत मोकळे. टॉप फ्लोअरला त्यांची केबिन आहे. धन्यवाद म्हणत अनघा लिफ्टमध्ये शिरली. माधव सरांची केबिन खूपच प्रशस्त होती. त्यांच्या समोरच्या मोकळ्या काचेच्या टेबलवर फक्त 2 पेपरवेट होते. बाकी संपूर्ण टेबल रिकामं होतं. त्या अर्थी ते कोणतंही काम बाकी ठेवत नसावेत. त्यांच्या डाव्या बाजूला कम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर अशा आवश्यक उपकरणांचं टेबल होतं. संपूर्ण केबिनमध्ये एक मंद गंध पसरलेला. अनघा अजूनही केबिनच्या दारात उभी राहून पाहत होती. माधवरावांचं तिच्याकडे लक्ष गेलं. त्यांनी स्मितहास्य करत म्हटलं, या मिस देशपांडे मॅडम, बसा. निघतच होते म्हटलं एकदा तुम्हाला भेटून जावं. अनघा म्हणाली, बरं केलात. मी तुमचाच प्रोजेक्ट वाचत होतो. तुमचा अभ्यास खूप छान आहे. माझ्या मॅक्झिमम रिक्वायरमेंट्स तुम्ही पूर्ण केल्या आहेत. मी लवकरच तुमच्या कंपनीला काय ते कळवतो. माधवराव म्हणाले, तुमच्याबरोबर काम करायला मिळालं तर ते माझं भाग्यच आहे. बरं मी येते. असं म्हणत अनघा उठू लागली. तुमचं जेवण झालं का? माधवरावांनी आवर्जून विचारलं. त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाची अनघावर चांगलीच छाप पडली होती. मानेनेच होकार देत व नमस्कार करत ती उभी राहिली. केबिनचा दरवाजा उघडून ती बाहेर जायला आणि बाहेरून अविनाशात यायला एकच वेळ झाली असावी. दोघेही एकमेकांवर आपटणारच होते. पण प्रतिक्षिप्त क्रियेमुळे अनघाच्या हातातले सामान तेवढे पडले. माफ करा, माझं लक्ष नव्हतं. आप्पा जरा यांना सामान उचलून द्या. असं म्हणत अविनाश थोडा लांब उभा राहिला. आप्पा आले. त्यांनी अनघाचं सामान उचलून दिलं. तिने आप्पांचे आभार मानले. पण अविनाशशी काहीही बोलावं असं तिला वाटलं नाही. तिच्या मनाने तो शिष्ट असल्याची नोंद केली.
व तिच्या आयुष्यात अशा माणसांना जागा नव्हती, मग ते कितीही हुशार व सुंदर असोत. बाबा, मला वाटतं साठे अँड कंपनीज यांचा प्रोजेक्ट नक्कीच जास्त चांगला वाटतोय. मी आपले कंपनीचे आर्किटेक्ट दिघे सरांशी यावर चर्चा केली. त्यांचंही तेच मत आहे. आपण लवकरच डिझाईन फायनल करून काम सुरू करूया. अर्थातच तुमचा निर्णय शेवटचा आहे, असं म्हणत त्याने त्या प्रोजेक्टमधले फायदे तोटे याचं स्वतः केलेलं विश्लेषण माधवरावांना दिलं. त्यांनी ते वाचलं व त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. आपल्या मुलाची काम करण्याची क्षमता व वेग याचं त्यांना कौतुक वाटलं. ठीक आहे, तसं रीतसर त्यांना कळव, एवढंच ते म्हणाले. अनघाने मोबाईल स्विच ऑन केला आणि लगेच रिंग वाजली. स्क्रीनवर राधाचं नाव वाचून तिला खूप बरं वाटलं. हॅलो, हां बोल राधा. हो, मस्तच झाली मीटिंग. काय सांगते, तू इकडे आली आहेस? कुठे आहेस? मी आलेच. मस्त कॅफेटेरियात जाऊ. राधा खाली पार्किंगमध्येच होती. मीटिंग चांगली झाल्याने इतक्या दिवसांचा ताण एकदम निघून गेला होता. राधा आल्याचं पाहून तिची कळी खुलली. लिफ्टमध्ये शिरत तिने ग्राउंड फ्लोअरचं बटन दाबलं. पार्किंगमध्ये राधा तिच्या ज्युपिटरवर बसली होती. हाय, बरं झालं आलीस, अनघा तिच्याजवळ जात म्हणाली. अचानक तिचं लक्ष कोपऱ्यात पार्क केलेल्या स्कोडा ओक्टावियाकडे गेलं. गाडीची नंबर प्लेट पाहताच तिला धक्का बसला. अरे, हीच ती कार, म्हणजे ती व्यक्ती याच कंपनीत काम करते. चांगलाच धडा शिकवायला हवा, अनघा रागाने म्हणाली. एक मिनिट, मला समजेल असं बोल. काय झालं एवढं चिडायला? राधाने न समजून विचारलं. अगं, सकाळी मी मीटिंगला जात होते तर या कारवाल्याने चिखल अंगावर उडवला. एवढा खोळंबा झाला. तशीच रिक्षेने घरी गेले आणि रिक्षेनेच एवढ्या लांब आले. अरे देवा, या मोठ्या लोकांचं असंच असतं. मग आता मूड नको घालवू. मी पिक्चरची 2 तिकीटं आणली आहेत, राधा तिला समजावत म्हणाली. नाही, या गाडीवाल्याला धडा शिकवते आधी, असं म्हणत आधी तिने आपलं सामान राधाकडे दिलं आणि ती कारजवळ गेली. इकडे तिकडे पाहत हळूच खाली बसली आणि तिने तिची कंपास पेटी काढली व त्यातल्या कंपासने टायरला भोक पाडलं. टायर फुटला. राधा घाबरली. अनघा, कोणीतरी पाहिल, चल बाई, असं म्हणत तिने अनघाला उठवलं. चल आता पटकन तरी, पाठी बस, असं म्हणून राधाने गाडी स्टार्ट केली. अगं काही नाही, कोणी नव्हतं तिथे. आता मजा येईल. संध्याकाळी गाडीवाल्या व्यक्तीला चांगलीच अद्दल घडेल, असं म्हणत दोघी निघून गेल्या. पण अनघाला कुठे माहीत होतं की गाडीवाली व्यक्ती म्हणजे अविनाश कुलकर्णी होता आणि पार्किंगमध्ये कोणी माणूस नसला तरी कॅमेरा होता व त्याने आपलं रेकॉर्डिंगचं काम चोख केलं होतं. कथेचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन भागाचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.